तुम्ही याच इमारतीत राहता का? हो. आता इथे लोकांना कुठे शाळेत शिफ्ट केलं गेलं? सर्वांना नूतन ज्ञान मंदिर स्कूल आहे, तिथे सर्व आम्ही रात्रीपासून तिकडेच आहे. तुम्ही काय सांगाल का तिथे हा जो स्लॅबचा भाग पडला, ही घटना घडली आणि सांगितलं तिथे काम चालू होतं, कसलं काम चालू होतं आणि कोणाचे संतोष नावाचे कोण व्यक्तींच्या घरात काम सुरू होतं? नाही, चौरसिया म्हणून आहे, त्यांच्या इथं काम चालू होतं. तर म्हणजे मिस्त्री खाली ह्याचं ग्राउंडचं काम चालू होतं, म्हणजे लादी चेंज करायची. तर त्यांनी असं आम्हाला सांगितलं की हॅमर जोरात मोठी मारली, तर ती हॅमर जोरात व्हायब्रेट झाली पूर्ण. त्याच्यामुळे पूर्ण स्लॅब खाली आला. स्लॅब जोरात खाली आल्यामुळे खालीपर्यंत पूर्ण स्लॅबच कोसळला. म्हणजे बिल्डिंगमध्ये काही असं प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे बिल्डिंग आणत हे नाही काही, म्हणजे आम्हाला KDMCची कधी नोटीस पण नाही आली की हे तुम्ही बिल्डिंग पाडायची का काय, असं कधी धोकादायक म्हणून नाहीच आहे जे आहे. कारण की सर्व राहत आहे. आता 52 लोक आम्ही इथे चांगल्यापैकी राहत होतो. ते काम केल्यामुळे थोडंसं, आणि पाऊस पण चालू होता का. बिल्डिंगची अवस्था आम्ही पाहतो, बऱ्याच ठिकाणी चिरा गेल्या आहेत, सिमेंटची स्लॅब लावलेत किंवा सिमेंटची कामं केली गेली आहेत. आता एका अधिकाऱ्याने सांगितले, काही दिवसापूर्वी यांना सांगण्यात आलं होतं की काही भाग जो इमारतीचा किंवा इमारत जी आहे ती बऱ्याच ठिकाणी तडे गेलेली आहे, त्यामुळे शिफ्टिंग व्हावं असं काय सांगितलं नाही, गेलं? आम्हाला कल्याण महानगरपालिकेकडून असं कोणतीही नोटीस आलेली नाही, काहीच नाही. तुम्ही तर आता अशी कोणती नोटीस आलेली नाही आजपर्यंत तरी नाही. पण आत्ता अधिकारी आत्ता सांगायला लागले, अगोदर असं काही नव्हतंच. इथं आपण अजून जर पाहिलं तर अजूनही इथं जे आहे ते तो संपूर्ण मागचा भाग जो आहे इमारतीचा, त्या साईडला चाळी आहेत मोठ्या प्रमाणात आणि 4 मजली भाग जो आहे त्याला तडे गेले आहेत. सकाळी देखील काही प्रमाणातला बाहेरचा जो थोडा भाग आहे तो खाली पडला होता. त्यामुळे लवकरात लवकर हा संपूर्ण भाग जो आहे तो जर तोडला तर पुढची दुर्घटना घडणार नाही. ते सर्व कल्याण महानगरपालिकेने इथं कर्मचारी मागवलेले आहेत. हे सगळा भाग जो आहे तो